शिंदेवाडीतील लांडग्याच्या क्रूर हल्ल्यात एका मेंढपाळ कुटुंबाचे अर्थविश्व उद्ध्वस्त। शिंदेवाडी घोरपडी तालुका कवटेमहाकाळ जिल्हा सांगली येथे नीतीने पुन्हा एकदा आपल्या क्रूर थट्टेने एका गरीब शेतकरी कुटुंबाची रात्र काळरात्र बनवली। शिंदेवाडी येथील संतोष सुबराव शिंदे यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर शनिवारी रात्री 11च्या सुमारास लांडग्यांच्या एका भक्षक कळपाने भीषण हल्ला चढवला। या हल्ल्यात त्यांच्या एकूण 15 शेळ्या बोकडांच्या कळपातील 11 जनावरांचा बळी गेलाय। या हल्ल्यात 6 बोकड व 5 पाट्या असे मिळून 11 जनावरे लांडग्यांच्या दहशतीला बळी पडली। यातील 6 मृतदेह घटनास्थळी व रानात सापडले तर 5 बोकडांना लांडग्यांनी ओढून नेले। या 5 बोकडांचे अवशेष सुमारे 1.5 किलोमीटर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अवस्थेत विखुरलेले आढळून आले। केवळ 4 मोठ्या शेळ्या या भीषण हल्ल्यातून बचावल्या। क्षणार्धात कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन नष्ट झाले। रात्रभर चाललेल्या या रक्तरंजित दृश्याने संपूर्ण वाडा शोकाकुल झाला। सकाळी ही भयावह बातमी समजताच गावातील युवा नेते बंडू पाटील यांनी तहसीलदार अर्चना कापसे व मंडळ अधिकारी वैशाली शेंडगे यांना तातडीने सूचित केले। अधिकाऱ्यांनी तलाठी व कोतवाल यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्याचे आदेश दिले। घटनास्थळी उपस्थित वन विभागाचे अधिकारी नागेश रुपनर, वैद्यकीय अधिकारी ढालगाव कोतवाल सतीश माने, पोलीस पाटील सागर घाडगे, नामदेव शिंदे, दिनकर शिंदे, सुखदेव शिंदे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। सर्वांनी मिळून घटनास्थळी पंचनामा पूर्ण केला। नुकसान भरपाईची मागणी उपस्थित नागरिकांनी संतोष शिंदे कुटुंबाला तात्काळ व पुरेशी नुकसान भरपाई मिळावी अशी तीव्र मागणी केली। तहसीलदार व मंडळ अधिकारी यांनी मोबाईलद्वारे शक्य तितक्या लवकर मदत मंजूर करण्याची ग्वाही दिली।